नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आता मी चालली होती बाहेर, पण माझा अचानक प्लॅन कॅन्सल झालेला आहे कारण की मला कपडेच भेटत नव्हते. मग मम्मीने मला एवढे सगळे कपडे आणून दिलेत. आता मी त्याच्या घड्या घालत बसलेत. तर बाहेर जायचं होतं पण आता ते कॅन्सल झालं, त्याच्यामुळे मी घरातच बसले. मग मी विचार केला की जरा सांगावं तुम्हाला, कारण की मला खूप लोकांनी विचारलं की म्हणजे ऑलमोस्ट 10-15 लोकांनी विचारलं की माझा फोन कोणता आहे, कसा आहे, त्याचं क्वालिटी वगैरे कशी आहे ती सांगा मला. तर म्हणून मग मी व्हिडिओ चालू केला. आणि तसं पण मी किती दिवस झाले व्लॉगच नाही बनवला. म्हणजे मी पहिले ठरवलेलं की आठवड्यातून 2 वेळा मी टाकत जाईल, पण आता नाही होते. त्याच्यात मी काय करू, आता मी सांगते तुम्हाला काय ते. तर आता मी जो फोन वापरते तो आहे, काय नाव होतं त्याचं, Realme 14T असं काहीतरी नाव आहे. आणि त्याचा व्हिडिओ क्वालिटी चांगली आहे, म्हणजे जसं तुम्ही बघू शकतात. आणि बॅक कॅमेराने जर घेतले तर अजूनच चांगली आहे, पण मी फ्रंट कॅमेराने घेते. आता सध्या माझा फ्रंट कॅमेरा चालू आहे. बॅक कॅमेराने घेतल्यावर छान दिसतं, पण मी ती रिस्क नाही घेऊ शकत कारण की मला कॅमेरा अँगल सेट करायला नाही येत. सो त्याच्यामुळे मी फ्रंट कॅमेराच वापरते. आणि आता घरी सध्या कोण नाही आहे कारण की मम्मी गेली तिकडे कामासाठी, तिच्या म्हणजे आहे तिचं काहीतरी काम, त्यासाठी गेली. आणि आजी आणि पप्पा गेले तिकडे गावाला. आता आम्हाला गावाला जायला काय आम्हाला कारण नाही लागत, बट आता आहे काहीतरी कारण त्यांचं, म्हणून मग ते गेलेत. आणि गावाला जाऊन मी पण जाणार आहे, आता थोड्याच दिवसामध्ये जाणार आहे. म्हणजे आता श्रावण चालू झाल्यानंतर मी जाणारच आहे. तेव्हा मी तुम्हाला ड्रॅगन फ्रूटचे हे दाखवेल, काय म्हणते त्याला, फुलं दाखवेल. मग जेव्हा पण मी जाते तेव्हा नुसतेच ड्रॅगन फ्रूट्स दाखवते तुम्हाला, पण ह्यावेळेस मी तुम्हाला फुल दाखवेल. सकाळी लवकर उठून जाईल काकांसोबत आणि तुम्हाला फुल दाखवेल. ऑलमोस्ट आजकाल काय होतंय माहिती का, माझे सगळे प्लॅन कॅन्सल होत आहेत. कारण आता मला नाही माहिती माझे मागे काय साडेसाती लागली आहे. एकतर हा फोन, म्हणजे जेव्हापासून मी हा फोन घेतला त्याच्या 3 दिवसापर्यंत तर मी डिप्रेशनमध्ये होती, कारण की मला सुचतच नव्हतं. कारण की मी म्हणजे जे पण सेव्ह केलेले साऊंड्स वगैरे, जे मीम्सचे साऊंड्स असतात ना, किंवा मग ते छोटे छोटे मीम्स असतात, आणि जे पण मी एवढे 4 वर्षापासून सेव्ह केलेले जे सॉंग्स होते म्युझिक मधले, ते सगळे उडाले. शाबाश बेटा, बहुत बढिया मुन्ना. आणि मला काहीच आयडिया नव्हती की हे सगळं असं होणार आहे म्हणून. नाही तर मी त्याला ऑलरेडी कुठेतरी दुसरीकडे सेव्ह करून ठेवले असते, पण ते नाही झालं आणि ते सगळे उडाले. मी म्हणली यार उगाचच घेतला हा नवीन फोन, काही गरज नव्हती एवढा फोन घ्यायची. पण आणि सगळे स्टिकर पण उडाले. आता मी अशी मुलगी की जी स्टिकर, म्हणजे व्हॉट्सअपला स्टिकर्स असतात ना, त्याच्याशिवाय बोलतच नाही कोणाशी. मग मी आता सगळ्यांकडून परत स्टिकर मागून घेतले, हे सगळे सेव्ह केले. आणि काय काय बोलावं आता. हा दादरवरून आणलाय मी, पण हा माझ्या साईजचा नाही, हा रुद्राच्या साईजचा आहे, त्याच्यामुळे मी त्याला देऊन टाकला. मी मुलांचे शर्ट जास्त घेते. हा पण मुलांचाच आहे, बघू शकता तुम्ही. मुलांचे हे पण मुलांचंच आहे. हमारे यहाँ ऐसा ही होता है. नाही असू दे, मुलांचे शर्ट चांगले असतात ढगळे. मुलांचे घालू शकतात, पण मुलं मुलींचे नाही घालू शकत. आणि मला आता झेनिथला पण जायचं होतं, कारण की खूप लोक चाललेत झेनिथला, नाही सॉरी केपी फॉल्सला. कारण की झेनिथला खूप जास्त गर्दी आहे असं बोलतायत, कारण की तिथं खरंच खूप जास्त गर्दी आहे. आणि खालच्या साईडला आहे ना ते, त्याच्यामुळे तिथे जास्त अजून गर्दी असते. पण आम्हाला करायची ट्रेकिंग, त्याच्यामुळे आम्हाला जायचंय वरती, म्हणजे केपी फॉल्सला. आणि मला आतापर्यंत माहिती नव्हतं की केपी फॉल्स आणि हे काय झेनिथ वेगवेगळं आहे. मी झेनिथला केपी फॉल्स समजायची, म्हणजे जे खोपोलीत राहतात त्यांना कळत असेल मी काय बोलते ते. असं आम्हाला जायचंय, पण ते आता कधी जायला भेटणार ते आय डोंट नो. जाम बोर होत होतं, मग मी विचार केला की गाणं लावून हे करायला पाहिजे, काय म्हणतात, गाणं लावून कपड्यांच्या घड्या वगैरे घालायला पाहिजे. कारण की खूप जास्त कपडे आहेत, पण मला कपडेच भेटत नाहीयेत. म्हणजे कपडे आहेत पण कपडे नाहीयेत, घालायला नाहीयेत. म्हणजे समजू शकता ना तुम्ही मी काय बोलते ते. कपडे आहेत पण आउटफिट नाहीये. आणि आमचं असं की एकदा तो कपडे घातलेले, म्हणजे जे कपडे ऑलरेडी घातलेले ते मी परत घालणार नाही. घालेल मी,
आता हे जर माझ्या आजीने ऐकलं तर मग कमरात लातच बसेल माझ्या. हे असे वन पीस आणून तर ठेवले पण ते घालायचे कधी आय डोंट नो. कुठे बाहेर घालून जायचं तर मग लाज वाटते. घरात तर घालून काम नाही करू शकत. हे सगळं घालावे कुठे माणसाने. आणि ठीक आहे एकदा दोनदा घातले तीनदा घातले अजून किती वेळा घालायचे. आणि हां मी मागची जी रेसिपी होती ना पास्त्याची ती खूप लोकांनी सांगितली की अजून अशा ट्राय कर. पण आज मी असा विचार केला की आज ट्राय करू. पण आज आहे उपवास म्हणजे आषाढी एकादशीचा तो 2 उपवास असतात मेन. त्याच्यातला पहिला त्या दिवशी असतो आणि दुसरा आज होते ना एकादशी आज आहे. मी सकाळी सकाळी भाई टोस्ट आणि चहा खाणारच होती. तेवढ्यात मग मम्मीने सांगितलं की नाही आज एकादशी आहे. त्याच्यामुळे थांबली मी. जागाच नाहीये कपडे हे घालायला जागाच नाहीये. एवढे कपडे आहेत पण ते घालू एवढे कपडे आहेत हे बघ. आणि मागे पण आहे अजून पिशवीमधून मी सगळं काढून ठेवलेलं आहे. अजून तिकडे जे मोठं कपाट आहे त्याच्यामध्ये पण कपडे भरलेले आहेत. एवढे कपडे आहेत तरी पण कपडे का नाही आहेत. आणि हा आपण काय बोलत होतो आता लवकरच श्रावण चालू होणार आहे ना तर मग श्रावणाचा माझा उपवास असतो. म्हणजे एकाच दिवस नसतो म्हणजे असं श्रावणी सोमवारच असं नाहीये. श्रावणी सोमवार तर धरतोच आम्ही दिवसभर. आणि असं नॉर्मल पण जो आता 1 महिना आहे म्हणजे 25 तारखेपासून 25 तारखेपासून श्रावण चालू होत आहे. तर आमचा उपवास कसा म्हणजे सकाळी उठलं की चहा वगैरे प्यायचा चालेल. मग त्याच्यानंतर 12 किंवा मग 1 वाजेनंतर उपवास सोडायचा. तेव्हा आपण डाळ भात वरण एकच सॉरी डाळ भात किंवा मग भाजी पोळी लोणचं ते सगळं खाऊ शकतो. त्याच्यानंतर एकदा खरगटा हात धुतला की त्याच्यानंतर मग काहीच नाही खायचं असा उपवास असतो तो. मग रात्री संध्याकाळी परत चहा पिऊ शकतो असं असतं. म्हणजे दिवसातून फक्त एकदाच खायचं असतं. आणि ते मी मागच्या वेळेस केलेलं म्हणजे मला काय सवय असं पहिल्यांदा असं वाटतं की बापरे दिवसातून एकच टाइम खायचं कसं काय होईल. पण काय नाही होतं. श्राद्ध असल्यावर सगळं होतं. आणि एवढं काय टफ नाहीये. लोक निर्जळी उपवास पण करतात. मग आपण हे वाला उपवास करायला का नाही बोलतो. अरे हे संपतच नाहीयेत यार हे कपडे. ओके माझे किती 15 मिनिटांमध्ये माझ्या सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून झालेल्या आहेत. सो एवढाच होता व्हिडिओ. खूप दिवसांपासून व्हिडिओ नव्हता बनवला म्हणून मग मी विचार केला की बनवेल. म्हणून मग हा छोटासा व्हिडिओ होता. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा. कमेंट केली तरी मला दिसत नाही यार काय माहिती काय प्रॉब्लेम झालाय माझ्या. काय साडेसाती मागे लागले माझ्या काय माहिती. म्हणजे लोकांनी कमेंट केली तर माझ्या अकाउंटवरती दिसत नाहीये. इव्हन दुसऱ्यांच्या अकाउंटवर दिसते पण माझ्या अकाउंटवर नाही दिसत आहे. समजू शकतायत नाही समजू शकत तुम्ही जाऊ द्या. काय माहिती तो पहिला फोन होता त्याच्यामध्ये पण माझं इन्स्टा चालत नव्हतं. म्हणजे मी दुसरा अकाउंट घेऊन इन्स्टा चालवायचे. म्हणजे मल्टिपल अकाउंट असतो ना तो एक ऍप आहे तिथून मग मी इन्स्टा चालवायचे. आणि त्याचा कॅमेरा चांगला नव्हता पहिल्या फोनचा. त्याच्यामुळे मला स्नॅपचॅट मधून घ्यावं लागायचं ते आपले जो व्लॉग असतो आपला तो. तर मी तो आडवा घ्यायचे ना तर मग मला तो पहिले जाऊन अपलोड करावा लागायचा. त्याच्यानंतर मग मी तो रोटेट करून मग असा आडवा करायची. त्याच्यानंतर मग मी VN मध्ये येऊन ते एडिट वगैरे करायची. त्याच्यानंतर मग मी एक्सपोर्ट करून मग युट्यूबला टाकायची. एवढा मोठा झोल होता. पण आता तसं काय मॅटर नाहीये कारण की आता हा चांगला फोन आहे. एकदा व्हिडिओ चालू केला का थांबायचा. फक्त याच्यात एक ऑप्शन नाहीये तो डबल याचा वाला. म्हणजे मी व्हिडिओ चालू असताना मी क्लिक केलं तर बॅकचं दिसेल असा ऑप्शन नाहीये. पण जाऊ दे. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है असं बोलून सोडून देऊया. हां तर एवढाच होता व्हिडिओ. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा. कमेंट नाही केली तरी चालेल पण सबस्क्राईब जर करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.